नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. रावणाने महिलांविषयी सांगितल्या या काही खास गोष्टी. नंबर 1. स्त्रियांची अस्थिरता आणि चंचलता. स्त्रिया अस्थिर आणि चंचल विचारांच्या असतात, त्यामुळे त्यांचं मन समजून घेणं खूप अवघड असतं. रावणाच्या म्हणण्यानुसार स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त चंचलता असते. त्यांचे मन कधीही एका गोष्टीवर टिकून राहत नाही. काही क्षणातच त्यांनी म्हटलेल्या बोलण्यांवर त्याचं मन बदलतं. त्यामुळे परिस्थिती अस्थिर होते आणि नियंत्रणात राहत नाही. नंबर 2. स्त्रियांचे साहस. रावणाने म्हटले होते की स्त्रिया साहसी तर असतात, पण त्या त्यांच्या शक्तीचा वापर चुकीच्या जागी करतात. रामचरित्र मानसमध्ये असलेल्या वर्णनानुसार स्त्रियांमध्ये असणारा पहिला गुण म्हणजे खूप जास्त साहसी असणे. चांगली गोष्ट आहे, पण रावणानुसार स्त्रिया त्यांच्या बळाचा वापर चुकीच्या जागी करतात. जशा परिस्थितीशी त्या अपेक्षा करतात त्यापेक्षा प्रतिकूल काही दिसले तर ती गोष्ट बदलण्यासाठी स्त्रिया साहसाने पुढे जातात. त्यांना हे समजत नाही की त्यांनी दाखवलेले साहस बरोबर आहे की चुकीचे. नंबर 3. महिलांचे स्वार्थी आणि मायावी असणं. स्त्रिया स्वार्थी आणि जिद्दी असतात आणि आपली जिद्द पूर्ण करण्यासाठी त्या गोष्टी घडवतात आणि मायावी खेळ खेळतात. नंबर 4. स्त्रियांचे माया रचणे. रावणाच्या म्हणण्यानुसार ही स्त्रियांची एक कला आहे. त्यांना माहीत असतं की कोणत्या वेळी काय करायचे, म्हणजे परिस्थिती त्यांच्या अनुकूल असेल. रावणाच्या म्हणण्यानुसार स्त्रिया त्यांच्या स्वार्थाला पूर्ण करण्यासाठी कितीतरी प्रकारची माया रचतात. जग त्यांच्या या गोष्टींपासून बेखबर असते. आपलं काम पूर्ण करून घेण्यासाठी स्त्रिया काय काय करतात याचे वर्णन सुद्धा लंकापती रावणाने केले आहे. रावणाच्या म्हणण्यानुसार आपली गोष्ट मान्य करून घेण्यासाठी स्त्रिया नाराज होण्याचे नाटक करतात, कितीतरी वेळा प्रलोभन देतात आणि गरज पडली तर समोरच्या व्यक्तीला काम पूर्ण करण्यासाठी मनवतात आणि शेवटी आपलं काम पूर्ण करूनच घेतात. नंबर 5. स्त्रियांचे खोटं वागणं. स्त्रिया बरेचदा खोटं बोलतात कारण त्या कोमल हृदयाच्या असतात, ज्या बऱ्याच वेळा आपल्या लोकांच्या गोष्टी लपवण्यासाठी खोटं बोलतात. रावणाच्या म्हणण्यानुसार स्त्रियांमध्ये दुसरा जो गुण असतो तो त्यांची नेहमी खोटं बोलण्याची सवय. असं नाही की त्या मिनिटाला खोटं बोलतात, पण त्या काही गोष्टी लपवण्यासाठी बऱ्याचदा खोटेपणाचा आधार घेतात. पूर्ण रामायण काळामध्ये मंदोदरीने सुद्धा रावणाबरोबर खूप खोटं बोललं. बऱ्याच वेळा तिने रावणापासून काही गोष्टी लपवल्या. एवढंच नाही तर युद्धाच्या वेळी मंदोदरीने शत्रूंची साथ दिली. रावणाच्या म्हणण्यानुसार स्त्रिया बरेचदा खोटं बोलून सुद्धा फसतात आणि त्यांच्या पतीला सुद्धा दुविधेमध्ये टाकतात. पण एक ना एक दिवस सत्य समोर येतं, मग त्यांना या गोष्टीचा पश्चाताप होतो. नंबर 6. स्त्रिया बऱ्याचदा घाबरतात. कठीण काळ आला की त्या पटकन घाबरतात. रावणाने स्त्रियांची जी 6वी गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे त्यांचा घाबरटपणा. स्त्रिया खूप लवकर घाबरतात. परिस्थितीमध्ये अचानक बदल झाला तर घाबरतात की पुढे काय होईल. मंदोदरी सुद्धा असंच वागली होती. जेव्हा तिला समजले की भगवान श्रीराम जे भगवान शिव यांचे परमभक्त आहे, जे रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी लंकेला आले आहेत, तेव्हा मंदोदरीला तिच्या पतीच्या मृत्यूची भीती वाटू लागली आणि या भीतीमुळेच तिने रावणाला युद्ध न लढण्याचा सल्ला दिला आणि आपले बळ दाखवण्याआधीच हार मान्य करायला आणि क्षमा मागायला सांगितले. नंबर 7. स्त्रियांचा अविवेकी स्वभाव. स्त्रिया अविवेकी असतात, त्यामुळे भावनेमध्ये येऊन त्या चुकीचे निर्णय घेतात, ज्याची जाणीव त्यांना उशिरा होते. त्यामुळे रावणाने असे म्हटले होते की भलेही स्त्रिया कितीही साहसी असली तरीही त्यांच्या मनामध्ये एक भीती नेहमी असते आणि ती भीती त्यांच्याकडून चुकीचे काम करून घेते. भीतीमुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट होते. स्त्रिया भलेही हुशार असो किंवा बुद्धिमान, पण त्यांच्यामध्ये बऱ्याचदा अविवेक दिसतो. त्यामुळे त्या विचार न करता निर्णय घेतात आणि मोठ्या अडचणीत सापडतात. नंबर 8. स्त्रिया दया दाखवत नाही. तसं तर स्त्रिया कोमल हृदयाच्या असतात, पण कोणीही एकदा त्यांच्या नजरेतून उतरला तर स्त्रिया त्या व्यक्तीला सहजपणे माफ करत नाही.
नंबर 9. स्त्रियांचा 9वा गुण आहे निर्दयता. स्त्रिया दया नक्की करतात, पण ज्या गोष्टीची त्यांना दया येत नाही त्या भविष्यात कधीही त्या गोष्टीवर दया दाखवत नाहीत. हे सगळे त्यावेळची परिस्थिती आणि सामाजिक गोष्टींवर आधारित वर्णन केले होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. समाज बदलला आहे. आता वेळ आहे स्पष्टपणे नवीन समाज आणि मान्यतांना वेळेनुसार महिलांचं चित्र बदलण्याची आणि नवीन अध्ययनाची निर्माणाची आता बदलायची आवश्यकता आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्स.